सर्वांना सन्मानाची वागणूक देणारा जगातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शिक्का होता की त्याचा चौथ्या वाढाईचा शिक्का मोडतात असं म्हणून त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज आपण शिवजन्मभूमीत दीपोत्सव करण्यासाठी महाराजांच्या इथे आलो आहोत। प्रत्येकाच्या घरी दिवा लागतोच, पण महाराजांच्या घरी दिवा लावणं सुद्धा आपली जबाबदारी आहे। लहान मुलांना दीपोत्सव कसा असतो किंवा काय त्यांना माहिती व्हावी म्हणून आवर्जून आम्ही इथे आलो आहोत। इतकं छान वाटतंय ना की आपल्या ज्या राजाने आपल्या घरातला दिवा ठेवला त्यासाठी आपण इथे आलो आणि इथे पहिला दिवा लावत आहोत, ह्याचा खूप आनंद आहे। ओके, पण कॉर्पोरेट लाईफ आणि 9 तास ड्युटी सोडून काही सुचत नव्हतं, पण ह्या वर्षी पॉसिबल झालं ते खूपच मस्त वाटतं शिवनेरीवरती येऊन तिथे। त्या राजांनी आपल्या घरामध्ये तेजाचा दिवा खरं तर पेटवला, त्या राजांसाठी आज आपण हे दीपोत्सव करतोय, याचा खरं तर खूप आनंद आहे। सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सतर्फे ह्या वर्षी हे 9वं वर्ष आहे दीपोत्सवाचं। दीपोत्सव साजरा करताना मला खूप आनंद होत आहे, खूप छान वाटतं। लहानपणी किल्ले करताना खूपदा वाटायचं आपण खरं कधी लावू शकू का किल्ल्यावर दिवे। आज सह्याद्री वाईल्ड ट्रेकर्स या ग्रुपतर्फे शिवनेरीवर दिवे आणि दीपोत्सव साजरा होतोय, तर खूप छान वाटतंय। त्यांच्यामुळं आज आपण आपले घरातले दिवे असेल, मंदिरातले जो दिवा तेवतोय तो त्यांच्यामुळे तेवतोय आणि त्यांची एक आठवण म्हणून आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांचं हे मोठं कार्य आहे, ते आपण जगभर पसरवलं पाहिजे। आणि त्याच शिवनेरी किल्ला दीपोत्सवासाठी आलेले आहे, पण दिवाळी साजरा करतोय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी। प्रत्येकाने आपापली जबाबदारी म्हणून शक्य असेल तेवढ्या पंत्या गोळा करणे, तसल्या मॅनाच्या पंत्या आहेत काही त्या विजवताना वगैरे खाली काही पडून देऊ नका। आपला किल्ला आहे, आपण खराब करायला आलेलो नाही। शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची। चला आता आपण शिवनेरीच्या पायथ्याशी आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघताय या ठिकाणी बरंचसं सामान गोळा करायचं काम चालू आहे। या ठिकाणी मशाल आहे, हे थोडंसं काम चालू आहे रिपेअरिंगचं। थोड्याच वेळाने तुम्हाला हे काय चाललंय याच्याबद्दलची माहिती तुम्हाला थोडंसं पुढे सांगतो। तयारी झाली का सगळी? कुठपर्यंत आली तयारी? अजून आपण व्हिडिओ एक्सप्लोर नाही केला, अजून सांगितलं नाही काय चाललंय आपलं। आता फक्त आपण हे बॉक्स दाखवते, मशाली दाखवते। आता किल्ल्यावर गेल्यावर आपण हा विषय एकदा क्लिअर करूया, तो पण तयारी झालेली सगळी नाही का? चला, बरेचसे लोक वर गेलेली आहेत। एवढ्या उशिरा पहिल्यांदाच मी गडावर जातोय आणि आपल्या समोर डावकर साहेब आहे, पुढे अनिकेत साहेब आहेत, पुण्यावरून आलेले मॅडम आहेत, एक साहेब पण आहे आपल्याबरोबर। तर आपण हा उशिरा ट्रेक करतोय, त्याचं कारण तुम्हाला हळूहळू समजेल। तर आपण लवकर हा गड चढून आता डायरेक्ट आपण शिव जन्म आहे मग त्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाणार आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर आपण हा व्हिडिओ कशाबद्दल तयार करतो त्याची तुम्हाला माहिती सांगतो। आज आपल्याबरोबर विघ्नेश आहे। एवढ्या संध्याकाळी काय म्हणतोय, काय चाललंय तुझं? आज काय किल्ला बनवला तू? आज शिवनेरी बनवला मी। हा, दिवाळी कशी चालली तुझी? दिवाळी चांगली चालली, जोरात चालले। बर, आजी कुठून आला तुम्ही? कुठून आला? कुठे? हिंदी थी का मराठी थी? कलकत्ता। कलकत्ता से आए? कितने बजे ऊपर गए थे आप? 1 बजे। 1 बजे और पूरे ऊपर तक जाके आए? जहाँ पे जन्म होता था, जन्म हो गया था उधर, कैसा लगा आपको? बहुत अच्छा। क्या आपकी उम्र क्या है अभी? 75। 75? कुछ तकलीफ हुआ जाके आने में, ऐसा कुछ? सीढ़ी थोड़ा दिक्कत है। हाँ, सीढ़ी थोड़ा बड़ा है, बाकी कुछ नहीं। और वैसे कोलकाता से ट्रैवल करके डायरेक्ट इधर आ गए क्या, कैसे क्या? डायरेक्ट फोर्ट देखने। कैसा लगा शिवनेरी फोर्ट आपको? शिवाई मंदिर कैसा लगा? जहाँ पे महाराज का जन्म हो गया था वो स्थल कैसे लगा? वहाँ की पॉजिटिव एनर्जी वगैरह और जो कड़े लोट वगैरह उधर भी गए थे आप? हाँ, गए थे। ठीक है, अच्छा। पर आपको
आप इतने उम्र में भी आप इतना बड़ा किला आपको मानना पड़ेगा. ठीक आहे. ओके. चप्पल तुटली का? आता काय होते तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत भेटून जाईल. आता काय अनिकेत भाऊनी सांगितले पारंपरिक ड्रेस पाहिजे. पण पारंपरिक शूज तर काय नव्हतं अडचण त्याच्यामध्ये. कॉम्बो ऑफर आहे. ओके ठीक आहे चला शूज रिपेअर केलाय. चला आता काही मिनिटांमध्ये आपण शिवजन्माजवळ पोहोचणार आहे. पण घाम काढला नाही का? थंडी वाटतच नाही अजून. थंडी पडलीच नाही का? नाही. दिवाळी आहे पण थंडीचा काय पत्ता नाही काय नाही. चला आता 5 मिनिटावर आपलं जन्मस्थळ आलेलं आहे. लवकर जाऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला फायनली आपण छत्रपतींचं जन्मच ठिकाण त्या ठिकाणी आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे हे 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. आता उठायच्या अगोदर व्हिडिओ घेऊन टाकतो. चला या ठिकाणी तर तयारी चालू आहे. अजून एक लाईन मार. नमस्कार, माझं नाव विजया सतीश कवडे. आज आपण शिवजन्मभूमीत दीपोत्सव करण्यासाठी महाराजांच्या इथे आलो आहोत. प्रत्येकाच्या घरी दिवा लागतोच, पण महाराजांच्या घरी दिवा लावणं सुद्धा आपली जिम्मेदारी आहे. त्याच्यामुळे आज आम्ही सगळे इथे जमा झालेलो आहोत. त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणी आहेत. ताई तुमचं नाव काय? माझं नाव विद्या समीर बाबळे. मी पण शिवनेरी किल्ल्यावरती दीपोत्सव साजरा करण्यासाठी इथे आलो आहोत. मेन म्हणजे लहान मुलांना दीपोत्सव कसा असतो किंवा काय त्यांना माहिती व्हावी म्हणून आवर्जून आम्ही इथे आलो आहोत. ओके. माझं नाव पूजा आदिनाथ बाबळे आणि खरं तर स्वप्न होतं दीपोत्सव इथे साजरा करणं येण्याचं. लास्ट इयरपासून चाललं होतं, पण यावर्षी योग जुळून आला आणि माझी छोटी मुलगी तिला पण मी घेऊन आले. खूप आनंदी आहोत. काय वाटतं इथं या ठिकाणी येऊन आपण आज आपला एक दिवाळीतला एक दिवस देतोय? या ठिकाणी येऊन इतकं छान वाटतंय ना की आपलं ज्या राजाने आपल्या घरातला दिवा ठेवला त्याच्यासाठी आपण इथे आलो आणि इथे पहिला दिवा लावतो ह्याचा खूप आनंद आहे. ओके, थँक्यू. सोसायटी आलेले खूप छान वाटतं. खूप वर्षांपासून डोक्यात होतं की इकडे यायचं, पण कॉर्पोरेट लाईफ आणि 9 तास ड्युटी सोडून काही सुचत नव्हतं. पण ह्या वर्षी पॉसिबल झालं. ते खूपच मस्त वाटतं शिवनेरीवरती येऊन दीपोत्सव साजरा. तुमच्याबरोबर कोण कोण आले? माझ्यासोबत मी माझ्या छोट्या बहिणीला घेऊन आली आहे. तिची पण खूप इच्छा होती की शिवनेरीवरती दीपोत्सव साजरा करायचा. खूप छान वाटतं आम्हाला. नमस्कार, मी रमेश खरमाळे. खरं तर किल्ल्यावरती भरपूर वेळा येणं झालंय, पण आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे. ज्या राजांनी आपल्या घरामध्ये तेजाचा दिवा खरं तर पेटवला त्या राजांसाठी आज आपण हे दीपोत्सव करतोय. याचा खरं तर खूप आनंद आहे. नमस्कार, मी कविता प्रशांत थोरात. सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्सतर्फे ह्या वर्षी हे 9वं वर्ष आहे दीपोत्सवाचं. ज्या महाराजांनी आपल्याला म्हणजे स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी स्वराज्य निर्माण केलं, त्या राजाच्या मंदिरामध्ये जन्मस्थळावरती दीपोत्सव करणं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट. तुमच्या काय भावना मॅडम? नमस्कार, मी प्रतिभा विजय कावाडी. दीपोत्सव साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. खूप छान वाटते. 2 मैत्रिणींची भेटी तर झाली म्हणायचं. मॅडम तुमची ओळख आणि तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी? आज ना लहानपणी किल्ले करताना खूपदा वाटायचं आपण खरं कधी लावू शकू का किल्ल्यावर दिवे. आज सह्याद्री वाईल्ड ट्रेकर्स या ग्रुपतर्फे शिवनेरीवर दिवे आणि दीपोत्सव साजरा होतोय. तर खूप छान वाटतंय की लहानपणी वाटलेली कल्पना आणि स्वप्न त्या आज सत्यात आपण पाहतोय. ओके, तुम्ही काय काम करताय? असं दिवे हे सगळं लावताय? ओके, दिवे लावण्याचं काम प्रत्येकाला काम बघून दिलेलं आहे. पण तुम्ही आज खरं ट्रॅव्हलिंग करून आलाय.
आणि त्यात आपली थोडी मिसअंडरस्टँडिंग झाली. पण खूप छान वाटतंय. जो काय थकवा असेल किंवा काम असेल काहीच वाटत नाहीये, कारण आज आपण शिवनेरीवर दीपोत्सव करतोय. थँक्यू. तरी पण महाराजांची ही जन्मभूमी आहे, ही म्हणजे कर्मभूमी आपण जे म्हणतो की आपण इथे काय यायचं कारण काय, म्हणजे काय यावा या दिवशी दिवाळीत? दिवाळीत येण्याचं कारण की ज्यांच्यामुळं आज आपण आपले घरातले दिवे असेल, मंदिरातले जो दिवा तेवतोय तो त्यांच्यामुळे तेवतोय, आणि त्यांची एक आठवण म्हणून आणि एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांचं हे मोठं कार्य आहे, ते आपण जगभर पसरवलं पाहिजे. आणि त्याचं एक मावळे म्हणा किंवा एक आपलं जबाबदार नागरिकाचं कर्तव्य म्हणा, ते आपण पुरं केलं पाहिजे. म्हणजे पहिला दिवा आपल्या देवाला म्हणजे छत्रपतींना, नंतर आपल्या घरातल्या देवाला. चालेल, धन्यवाद. महिलांबरोबर आपले मित्रमंडळी सुद्धा आहे, हे नाराज नाही करणार मी, तुम्हाला पण घेणार मी या व्हिडिओमध्ये. तुमचं काय नाव आहे? माझं मी लाईनमन आहे. विनेश गायकवाड. विनेश गायकवाड. तुम्ही काय काम करताय? मला मध्ये लाईनमन म्हणून काम. बरं, तुम्ही आवडीने आज आलेले इथं? वा, प्रत्येक वर्षी असतं? वा, माझं पहिलं वर्ष आहे, त्याच्यामुळे सांभाळून घ्या. आणि प्रत्येक वर्षी आवर्जून पूर्णपणे सहभागी. तुम्ही हार चांगला बनवलाय, मस्त. मी दाखवतो. इथे 2 मित्र परिवार आहेत आपले. दादा, तुमचं काय नाव? हो, मी तुम्हाला ओळखतो की. हां, तुम्ही काय? तुम्हाला ओळखतो मी, योगेश मस्करे. बरोबर. हार खूप सुंदर बनवला बरं का तुम्ही, एकदम सुंदर. आता हा कुठे लावायचा आपल्याला? गेटवर लावायचं. वा, इकडे एक जोरदार तयारी चालू आहे हाराची. सगळं नियोजन करून त्यांनी सगळं हे वर सगळं हे मटेरियल डोक्यावर आणलेलं आहे. वा, सह्याद्री वाईल्डचे कार्यकर्ते या ठिकाणी, ते पण या ठिकाणी दिवे लावण्याची तयारी करतात. या ठिकाणी सुद्धा आहे. डावकर साहेब या इकडे 2 मिनिटं. डावकर साहेबांना हाका मारून इकडे बोलवतं. डावकर साहेब नमस्कार. आज आपण खरं तर यावेळी आपण कधीच किल्ल्यावर नसतो. 6-6:30 झालेले आहेत. या ठिकाणी का जमलो, कशासाठी आलो, सगळं सांगा तुम्ही आज. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व मित्रांना, सर्व शिवप्रेमींना, सर्व शिवभक्तांना, सर्व शिवांना आजचा दिवस एक वेगळा आनंदाचा सोहळा आहे. सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स आयोजित भव्य दिव्य दीपोत्सव आज किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी पाशी होतं. मित्रांनो, खरं तर असं म्हणतात की जय शिवराय म्हटलं की अंगात स्फुरण चढतं, अंगात चेतना निर्माण होती, जाज्वल्य निर्माण होतं. एक वेगळ्या प्रकारचा आनंद येतो. आणि अनेक शिवभक्तांचं नातं, अनेक सांस्कृतिक रूढी परंपरा यांची ओळख, नाती जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय म्हटल्यानंतर जुळली जातात. पण आज हा एक आगळा वेगळा सोहळा आहे. प्रत्येक किल्ल्यावर होत असतो, पण आम्ही आज सर्व इथं जिजाऊ सावित्रीच्या लेखी शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे विचारांचे अनुयायी आज इथं उपस्थित आहेत. आणि आगळा वेगळा एक सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. तर खूप आनंदाचा क्षण आहे. आणि खरं आहे तुम्ही म्हणताय ते की यावेळेस शिवनेरीवर कोणच नसतं. चुकून रिटर्न जाणारा पर्यटक असतो. हा काळ फक्त शिवजयंतीच्या वेळेसच असतो. पण हा एक दिवाळीत पण येतो. एक दिवा आपल्या राजासाठी की ज्याने रयतेचं राज्य निर्माण केले, कल्याणकारी राज्य निर्माण केलं. त्या राजाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्या शिवनेरीवर आज हा सोहळा संपन्न होतोय. या सर्वांसाठी आनंदाचा सण, आमच्यासाठी निश्चितच स्वाभिमानाचा, आनंदाचा. आणि खूप बरं वाटतंय. वातावरणही आल्हाददायक झालेलं आहे. दिवसभर खूप उकाडा होता प्रचंड, आणि आता इथं थंडावा झालेला आहे. सूर्यही अस्ताला चाललेला आहे. बरोबर. चला, नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. खरं तर दिवाळीचा सण चालू आहे, दिवाळीचे दिवस आहेत. आणि दिवाळीमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सर्वांना गोड शुभेच्छा. कालच धनत्रयोदशी झालेली आहे आणि उद्या नरक चतुर्दशी आहे, नंतर परवा लक्ष्मीपूजन आहे. तर आज आपण रविवार आहे आणि ह्या रविवारी आपण सह्याद्री वाईल्ड लाईफतर्फे ह्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे, दीपमहोत्सव. आणि शिवनेरीवर त्यांचा हा बहुतेक 9वा दीपमहोत्सव आहे.
आणि ह्या दिवशी ते दीपमहोत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. या ठिकाणी काही मला वाटतं मर्दानी खेळ, त्याचबरोबर काही वाद्य, अशा अनेक खेळ या ठिकाणी केले जातात. यावर्षी काय काय पाहायला भेटणार आपल्याला माहिती नाही. यावर्षी जवळजवळ 5000 दिवे या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न असणार आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ भरपूर शिवप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर आज काय यायचं गडावर किंवा छत्रपतींच्या इथे आपण आज दिवे का लावते? कारण ज्या राजामुळे आपला जो धर्म, आपले जे देव किंवा आपली जी हिंदू संस्कृती जिवंत राहिलेली किंवा आपण राहिलेलो आहे, तर त्या राजासाठी आपला जो पहिला दिवाळीचा पहिला दिवा आहे तो आपल्या राजासाठी, आपल्या गडकिल्ल्यांसाठी, म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी केलं आहे त्यांच्यासाठी, आणि नंतर दुसरा दिवा जो आपल्या देवांसाठी, मग आपण आपल्या घरी तो दिवाळी करू शकतो. तर मला जास्त हे साईडलं बोलता येत नाही. आपण ह्या व्हिडिओच्या काही माहिती आहे ती आपण अनिकेत डुकरे सरांकडे घेणार आहे. तर आपल्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे. आजबरोबर आपल्याबरोबर विघ्नेश ताजे म्हणजे माझा मुलगा, सेम टू सेम ड्रेस घातलेला आहे आम्ही. आज घरी तो शिवनेरी किल्ला केला आहे ना? बरोबर. आता पाहून घे, हा तुमचं बरं स्ट्रक्चर बाकी आहे. आता दीपमहोत्सव कसा करतो ते पण बघूया, चला. आणि आज पहिल्यांदाच विघ्नेश आणि मी एवढ्या उशिरा ह्या गडावर थांबणार आहे. तर रात्रीचे 8 वाजू शकतात. तर चला, फुलांची रांगोळी काढून झालेली आहे, एक एक कामं उरकत आलेली आहेत. या ठिकाणी दिवे बऱ्यापैकी लावून झालेले आहेत. आता हे तोरण आलंय फुलांचं. दिवे 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 कोणाकडे नाही पाण्याचे देवर. बस बस. हा एक वा, जुन्नरचे प्रसिद्ध गाईड आलेले आहेत या ठिकाणी. काय मग कसं झालं नियोजन यायचं नियोजन दरवर्षीप्रमाणे 2 वर्ष झाले सलग. याही वर्षी मी आलो, फॅमिलीचं आलो. फॅमिली कुठे कुठे बारक्या? अजून जवळ अजून जवळ आहे. काय नाव तुझं? प्रज्ञेश. काय पुढं काय? ओके. गाईडचं काम कोण करते तुमच्या घरात? काय नाव आहे पप्पाचं? त्याच्या पुढे नाव नाही का? पूर्ण नाव नाही? नाही माहिती. मग तुमच्या घरी काय तुम्हाला बोलवतो तुमच्या घरी राहायला? तू व्हिडिओ केला होता ना, कधी येऊ? नाव तनिष्का प्रमेय बाबळे आहे आणि आज आपण इथे दीपमहोत्सवसाठी आलेलो आहे. बर. तू आता काय करते? मी डेकोरेशनसाठी मदत ठीक आहे. करते. पिंकी तू काय ग? तुझं काय का नाव? माझं नाव रुद्रा मोरे आहे. बर. मी कधी शिवनेरी किल्ल्यावर दीपोत्सवसाठी आलेले आहे आणि मी आता जे फोटोज आहेत ना त्यांच्या बाजूला फुलाच्या पाकळ्या भरते. ठीक आहे. आपण माझं नाव भार्गवी पवन गाडेकर, मी 12वी मध्ये आहे. आम्ही दिवाळीनिमित्त दीपोत्सवसाठी किल्ल्यावरती आलोय, कारण की आज आपण दिवाळी साजरा करतोय फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. मी सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स ग्रुपकडून दीपोत्सवचा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आलो. या ठिकाणी अंधार पडायला सुरुवात झाली, त्याचबरोबर दिवे पेटवण्यासाठी सुद्धा दिवे पेटवायला सुद्धा तयारी झालेली आहे. आणि या ठिकाणी आज आपण तेल वापरत नाही आहे. आपण काय वापरतो भाऊ? पाणी वापरत आहे. वा. जे पाण्यावर चालणारे दिवे, जे दिवे आहेत, कारण या ठिकाणी तेल सांडून इथला जो परिसर आहे तो खराब न व्हावा म्हणून ही एक वेगळी संकल्पना नाही का? आता या ठिकाणी जास्त ऑइल सांडतं त्याच्यामुळे इथला परिसर खराब होतो, त्याच्यामुळं आपण यावेळेस हे दिवे वापरतोय. ठिकाणी सुद्धा विघ्नेश दिवे लावतोय पाण्याने, ते पण तो लागत नाही का? थोडं थोडं खाली नाही सांडवायचं. इकडं आता या ठिकाणी रांगोळी बरोबर या ठिकाणी दिवे सुद्धा लावलेले आहेत. जसं आमदार पडल तसं तिथलं जे सौंदर्य वाढत जाणार आहे. चला, या ठिकाणी तर तयारी चालू झालेली आहे. आता कार्यक्रम तसाही लेट झालाय, असाही लेट झालाय.
थोडंसं प्रास्ताविक करतो, थोड्याशा गोष्टी समजून घ्या की नक्की दीपोत्सव ही संकल्पना काय आहे आणि ती शिवनेरीवर काय आहे. हा खूप महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण का अडचण अशी असते की बऱ्याच अंशी विचार केला, संस्थेतले असतील किंवा जे सगळे सहकारी आलेत किंवा बाहेरील मित्रमैत्रिणी किंवा सहकारी असतील, सगळेजण ट्रेक करतात, शिवनेरी फिरतात, शिवनेरी बघतात, सगळ्या गोष्टी करतात. परंतु बऱ्याच अंशी बघायला गेल्यानंतर शिवसंस्कार काय असतात किंवा हे गडकिल्ले जागृत ठेवणं गरजेचं काय असतं हे आजकाल खूप लोकांना समजत नाही. दीपोत्सवाचा मेन उद्देश असा आहे की आपण गेली सातत्याने 8 वर्ष करत आलो, आपलं 9वं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त तुम्हाला शौर्य शिकवलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, संस्कार, ज्या मातीत आज आपण उभे आहोत, जिथे आज आपण हा कार्यक्रम करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराज लहानपण इथं गेले महाराजांचं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजच्या जनरेशनला, तरुण पिढी असेल, वयस्कर असतील, पदाधिकारी असतील, अजून कोणी असेल, महाराजांकडून घ्यायचं काय हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण बऱ्याच लोकांकडून ऐकतो, बऱ्याच लोक त्याचं अनुकरण करतात, काही करत नाही. परंतु आजच्या दिवशी दीपोत्सवाच्या अनुषंगाने एकच गोष्ट सांगेल, शक्य असेल तेवढ्या प्रमाणात निखळ राहून तुमची निखळ श्रद्धा महाराजांवरची असेल, काय असेल त्या गोष्टी पार पडत राहा. फोटोंपेक्षाही तुमचे महाराज खूप मोठे, फोटोंपेक्षाही तुमचे महाराज खूप मोठे. आपण फक्त ट्रेक असतील, गडकिल्ले असतील, सगळे फक्त फोटोंसाठी करतो. ओके, तर महत्वाचा मुद्दा समजून घ्या. आणि आता बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, कारण का आपण गौतम सरांचं काय म्हणजे त्याच्यासाठी 15-20 मिनिटाचं व्याख्यान ठेवलेलं आहे कमी शब्दांमध्ये. तर महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी पुढचा काय 1-1.5 तास असेल, थोडा उशीर झालाच आहे. प्रायमरी लेवलला सगळ्या गोष्टी क्लिअर करतो, नंतर बोलायला वेळ घालवायचा नाहीये. कार्यक्रम संपला, प्रत्येकाने आपापली जबाबदारी म्हणून शक्य असेल तेवढ्या पंत्या गोळा करणे. ओके, पंतीतलं पाणी असेल, पाणी एक साईडला ओतून देणे. हा, याच्या असतील कसल्या मॅनाच्या पंत्या आहेत काही, त्या विझवताना वगैरे खाली काही पडून देऊ नका. आपला किल्ला आहे, आपण खराब करायला आलेलो नाही. गोष्टी समजून घ्या. तो एक मुद्दा राहील. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा असा राहील, ॲक्च्युली खूप गोष्टी असतात. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो कार्यक्रमाची की ह्या दीपोत्सवात थोडं वेगळे पण काय, सगळ्यांच्या एकमताने दुर्गपूजन कॅन्सल करून म्हणजे रद्द केलं दुर्गपूजन. कारण का मराठवाड्यावर जे आसमानी संकट कोसळलं, त्या आसमानी संकटांमधील जे पूरग्रस्त विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या संस्थेने मदत करण्याचं कार्य हाती घेतलं होतं. 1 किंवा 2 गावं, ज्यादा नाही. सगळ्यांनी काय शब्द टाकल्यानंतर सगळ्यांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारून एका शाळेतल्या जवळजवळ 150 मुलांना आपण शालेय किट पुरवले आहेत. त्याच्यामुळे आपलं दुर्गपूजन रद्द झालं होतं. दुर्ग दीपोत्सव म्हणजे आपला जो आता आपण करतोय हा करायचा का नाही ह्या संभ्रमातच होतो. परंतु म्हणजे आता ठराविक नावं खूप महत्त्वाची असतात घेण्यासारखी, कारण का गेली 9 वर्ष ते मला पुश करत आहेत का काहीतरी आपल्याला करायचंय, सातत्य ठेवायचे. त्याच्यात स्पेशली आपण इकडे बोलतोय, तिकडे दिव्यांमध्ये पाणी ओततोय, तो वैभव वाळुंज असेल, दिगंबर शिंदे म्हणून आहे जो दरवर्षी आपल्या तोरणाचं काम करतो. मुलांची नावं सांगणं किंवा अल्पेश असेल म्हणजे भरपूर मुलं आहेत, मुलांची नावं सांगणं गरजेचं काय आहे, कारण का आपण आज इथं आहेत, परंतु याच्या मागे गेली 15 दिवसाची मेहनत असते, नियोजन असतं, सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळं हा दीपोत्सव भविष्यात असाच चालू राहील. आपली सह्याद्री वाईल्ड लाईफ नसेल, समस्त जुन्नर तालुक्यातली लोक असतील ते करतील. पण मी तर म्हणतो आपण एकच दिवस दिवा लावायला येतो. जुन्नरमधल्या जेवढ्या संस्था आहेत, जेवढी लोक आहेत, त्यांनी रोज किल्ल्यावर दिवा लावायला आलं पाहिजे, ही विचारसरणी याच्या मागची. सो हा सगळा एक काय बॅकड्रॉप झाला सगळ्या गोष्टींचा. जास्त वेळ घेत नाही आहे, असेच उभे राहा. 5 मिनिटात एक म्हणजे आपण दरवर्षी जे दुर्गपूजन करतो त्या दुर्गपूजनामध्ये आपण काय करतो, आपल्या ट्रेकिंग ग्रुपचं एक वैशिष्ट्य आहे. बरेच जण दुर्गपूजनाला येतात आपल्याकडे, तर का येतात का नाही त्याची खूप कारणं आहेत. दुर्गपूजन म्हणजे काय, वाईटाकडून चांगल्याकडे ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस आपल्या कन्सेप्टमध्ये हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की तुमच्या ट्रेकिंग ग्रुपमधल्या नारीचा सन्मान करता आला पाहिजे तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही ट्रेक करण्याला आणि शिवाजी महाराजांच्या विचारांना
धरून तुम्ही आयुष्यभर ट्रेकिंग करू शकता. योगायोगाने आनंदाची गोष्ट अशी आहे, जेवढी आपली टीम आहे सगळी काय बिनव्यसनी पोरं आहेत, सगळी एकमेकांना कॉपरेट करतात, सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही कधीच म्हणणार नाही की तुम्ही आमच्यासोबत ट्रेकला या, पण स्वतः जा, दुसऱ्यांबरोबर जा, पण ट्रेक करा, गडकिल्ले फिरा, शिवाजी महाराजांच्या विचारांनी फिरा. आणि दरवर्षी दुर्गपूजनाला, आता ह्या वर्षीचं आपलं स्किप झालं म्हणून आपण तो नारी सन्मान आज घेतोय, परंतु दरवर्षी दुर्गपूजनाला हजर राहा, कारण का नारीचा सन्मान करणं हे सगळं पुरुषांचं कर्तव्य आहे. कारण का नारी आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. आज ह्या गोष्टी समजून घ्या. आता याच्यावर वाद पण असतो, संवाद पण असतो, सगळ्या गोष्टी आहे. पुरुष पण महत्वाचा आहे, पण नारी का महत्वाची आहे त्याला खूप कारण आहेत, ते आज सांगण्याचा दिवस नाहीये. ओके, तर आता आपल्या संस्थेचे अविनाश मस्करे सर यांना मी विनंती करतो की तुम्ही ओके हां मनासाठी स्त्रियांची नावं घ्या. अल्पेश. एक स्त्री शक्ती होती. स्त्री शक्तीचा सन्मान करणं हे आपल्या संस्थेचं आपण एक आद्य कर्तव्य समजतो किंवा कर्तव्य समजतो. तर या सन्मानासाठी मी या ठिकाणी माननीय श्री सोमेश सर, माननीय श्री डॉक्टर विलासजी आमले सर, विशालजी आमले सर आणि मस्के सर आणि मोजाड सर यांना आमंत्रित करतो. यांनी कृपया या ठिकाणी या. आपल्या हस्ते या स्त्री शक्तीचा सन्मान होणार आहे. मी या ठिकाणी थोडंसं यांनाही निमंत्रित करतो. हाँ सुधा या इकडे या. चला आता आपण ज्या ठिकाणी जन्मस्थळ ह्या ठिकाणी काही महिला आहेत, या ठिकाणी दिवा लावताना आणि पूजनही करताना आपल्या दीपमहोत्सवाला खऱ्या अर्थाने इथून सुरुवात होते. या ठिकाणावरून छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्यांचे हात मोकळे त्यांनी जोरात टाळ्या वाजवा. वारकरी संप्रदायाचा विचार व आचार प्रसार भारतभर करणारे संत नामदेव महाराज, शिव तुझे नाम ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वासाची. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रथमतः शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी वयाच्या 14व्या वर्षी दिली. तसे वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु संत तुकाराम महाराज पद्धती होती. नंतर मध्ययुगीन कालखंडाच्या अगोदरपर्यंत ती पुरुषप्रधान संस्कृतीकडं तिची वाटचाल झाली. म्हणजे गेले 8000 वर्षापासून, म्हणजे सिंधू संस्कृतीपासून तर मध्ययुगीन कालखंडापर्यंत पुरुषप्रधान संस्कृतीचा वावर होता. पण शिवाजी महाराजांच्या कालखंडात हे प्रथमच स्त्रीला सगळ्यात जास्त स्वातंत्र्य मिळालं आणि सुरक्षितता ही लाभली. तिचा मान सन्मान राखला गेला, तिचा आदर राखला गेला. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे स्वराज्याचा मातृत्वगड राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब ह्या स्वतः राज्यकारभार करत होते. हे अनेक वेळा निदर्शनास आलेले की त्यांचा एक सही शिक्क्याचा त्यांनाही अधिकार होता. त्यांचा एक शिक्का होता की त्याचा 4थ्या वाढाईचा शिक्का मोडतात असं म्हणून त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी महाराणी येसुबाईंना सुद्धा राज्यकारभाराचा अधिकार दिला. आणि त्यांचा एक समकालीन शिक्का होता की मुद्रा होती की श्री सखी राज्ञी जयते. की आपण इथं बघतो की आजच्या काळात आम्हाला
स्त्रियांना काम करण्यासाठी किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक झगडावं लागतं, पण त्या काळात स्त्रीला सन्मानाची वागणूक देणारा जगातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवराय तुम्ही या मानाचा मुजी छत्रपती शिवराय तुम्ही या मानाचा Yeah.